लवकर ह्याच्यातून कशी सुटका मिळेल आणि ते जे काही ठिकाण आहेत ते उद्ध्वस्त तुम्ही कधी कराल। कारण का माझी मागणी अशी आहे, माझ्याकडे पुरावा असा आहे की रत्नागिरीमध्ये कोकण नगरमध्ये एक बलवले नावाचा कोणतरी हराम या बलवले नावाचा कोणतरी इकडे माणूस व्यक्ती आहे कोकण नगरमध्ये, डोकर मोठा होता। त्यांनी हे सगळे प्रकार वारंवार तो हरामी 3 वेळा पकडला गेला पण सोडला गेला, त्याच्यावर कसली कारवाई झाली नाही। त्याच्यावर कारवाई का झाली नाही तेही आम्हाला तुम्ही सांगा। आणि ह्यांचे तुम्ही कत्तलखाने हे उद्ध्वस्त करणार आहात की नाही आणि किती तासात उद्ध्वस्त करणार आहेत ते आम्हाला सांगा। त्यांच्या नेतृत्वामध्ये सकल हिंदू समाजाचा रत्नागिरीमध्ये मोर्चा निघालेला आहे। गोहत्या बंदीसाठी हे आंदोलन करण्यात येते आहे आणि निलेश राणे हे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। रत्नागिरीमध्ये जो काही गोहत्येचा प्रकार सुरू आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात येते आणि निलेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये सकल हिंदू समाजाचा हा मोर्चा आपण रत्नागिरीमध्ये पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज लेले आपल्यासोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती? नक्कीच या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। मारुती मंदिर पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। ज्या पद्धतीनं गोहत्या होत आहेत आणि त्या अनुषंगानं कडक कारवाई केली जावी अशा स्वरूपाची ही मागणी या ठिकाणी केली जाते आहे। माजी खासदार निलेश राणे हे स्वतः या ठिकाणी मोर्चामध्ये उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येनं जिल्हाभरातून सकल हिंदू समाजाचे सर्व पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत। विविध संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत। भर पावसामध्ये हे आंदोलन सुरू आहे। स्वतः SP साहेब या मोर्चाला सामोरे गेलेले पाहायला मिळत आहेत आणि आपण त्या ठिकाणी काय कारवाई केली गेलेली आहे आणि कशा पद्धतीनं सध्या त्या ठिकाणी कारवाई होते या संदर्भातली सगळी माहिती या संदर्भातले निरीक्षक जे आहेत त्या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं या ठिकाणी हिंदू बांधव जे आहेत ते जमलेले पाहायला मिळत आहेत। विविध संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून हा जो मोर्चा आहे तो या ठिकाणी निघालेला पाहायला मिळतोय। SP ऑफिसच्या बाहेर त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि या बॅरिकेडिंगच्या माध्यमातून सध्या जे पोलीस आहेत ते या ठिकाणी या मोर्चाला सामोरं जाताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी हिंदू बांधव आहेत। विविध संघटनांचे याच्यामध्ये RSS असेल, बजरंग दल असेल, विविध संघटना असतील या देखील सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि यांच्या माध्यमातून सध्या हे आंदोलन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद या माहितीसाठी। मात्र हे दृश्य आपण पाहतो आहोत, निलेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये सध्या हे आंदोलन केलं जात आहे। मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा येऊन धडकले आणि गोहत्या बंदीसाठी आता सकल हिंदू समाज